पुण्यातील अपघातानंतर आता रवींद्र धंगेकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यातील पोलीस आयुक्तालयासमोर त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्या संदर्भातली आपण ही दृश्य पाहतोय। रवींद्र धंगेकर आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यात अपघात घडलेला होता, त्या अपघातानंतर आता रवींद्र धंगेकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि पुण्यातील पोलीस आयुक्तालयासमोर त्यांचं हे उपोषण सुरू असल्याचं समजतंय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन सध्या आपल्या सोबत आहेत। तर सचिन, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुण्यामधली ही दृश्य आहेत। पुण्यातील अपघातानंतर आता रवींद्र धंगेकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी बरोबर गौरी, पहिल्या दिवसापासूनच रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणामध्ये लक्ष दिलं होतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 FIR का झाल्या आणि त्याचबरोबर या अपघातामध्ये ज्या त्रुटी गुन्हा नोंदवताना ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या त्रुटी कधी पूर्ण होणार, ह्या सगळ्या मागण्यांसाठी त्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलन चालू केलेलं आहे। कमिशनर ऑफिस पुणे याच्या समोरच ते आंदोलनाला बसलेले आहेत। सोबत कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून ते एकटेच हे आंदोलनाला बसलेले आहेत। पण जर बघितलं तर धंगेकर मात्र आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आक्रमक झाल्याचं सातत्यानं अंमली पदार्थ असेल, पब संस्कृती असेल, ही पुणे शहरातून हद्दपार करा ही मागणी केली होती आणि करत असताना ससूनचं प्रकरण आपण बघितलं असेल। ह्याच्यामध्ये आज उद्या करत आजही डॉक्टर संजीव ठाकूरांना अटक केली नाही। हे सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी आहे, हे चित्र आज आपल्याला दिसतंय। 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये ज्या 2 इंजिनियर मुलांची अपघात मानणाऱ्या ती हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने ह्याचा तपास केला, ह्या तपासामध्ये अनेक त्रुटी ठेवल्या। ह्या प्रकरणामध्ये 2 FIR फाडल्या गेल्या आणि अशा वेळेला पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना इथं यावं लागलं आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या वेळेला गृहमंत्र्यांना यावं लागलं आणि त्यांनी FIR मध्ये बदल करून त्या लोकांवर एक पुणेकरांची समजूत काढण्यासाठी त्यांनी दुसरी FIR दाखल केली। पण याच्यामध्ये माझी ही मागणी आहे की तपास अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल यांनी केला पाहिजे आणि यांनी गुन्हा दाखल नाही केला तर रोज मी वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या स्पॉटवर जाऊन ही माझी रोज आंदोलन चालू राहणार आहे। आज मी या ठिकाणी अर्धा पाऊण तास बसणार आहे, जास्त बसणार नाही। यांना जे काय सांगायचं ते मी तुमच्या माध्यमातून सांगणार, माझं आता पत्र व्यवहार होईल। पण ह्याच्यामध्ये करोड रुपयाचा व्यवहार एका रात्रीत होतो। एक बिल्डरचा पोरगा पिझ्झा पार्टी करतो आणि लाल कार्पेट टाकून हा मुलगा घरी सुद्धा जातो। त्याचे पालक पोलीस स्टेशनमध्ये मालकासारखे वावरत होते, फुटेज CC फुटेज त्या ठिकाणी आहेत। म्हणजे त्यांना कुठलीही गम नव्हता। जी मुलं मृत्युमुखी पडली त्यांचं शव ससूनच्या डेड हाऊसमध्ये आणि त्यांना अजून पंचनाम्यासाठी पोलीस आले नव्हते, त्याच्या अगोदर आरोपी घरी होता। म्हणजे पुणे शहराला लागणारा ह्या काय गोष्टीचा काळिंब आहे। पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक लाखो विद्यार्थी आज पुण्यामध्ये येतात, देशातले येतात, परदेशातले येतात आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं की आपला मुलगा पुण्यामध्ये शिकायला गेला तो सुरक्षित आहे का, आणि मग सुरक्षित नसेल तर मग पुण्याच्या विद्येच्या माहेरघराला हा तडा लागण्याचं काम पोलीस खात्याच्या माध्यमातून, पाकिट संस्कृतीच्या माध्यमातून आज जे पब चालतात हे पब तर पहिले बेकायदेशीर आहेत। एक्साईजची लोक तिकडे जात नाहीत, महानगरपालिकेची लोक जात नाहीत, मग पोलीस अधिकारी, पोलीस कमिशनर त्याची नियमावली करताना काही बघतात का नाही, आणि बघत नसेल तर याच्यामध्ये प्रचंडमध्ये पैसा हा कमिशनर ऑफिसपर्यंत पोहोचतो, हे माझं मत आहे आणि ते मत खरं आहे। आणि हे असताना आमची 1-2 मागण्यात की हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं एक, आणि दुसरी गोष्ट की ह्या तपासामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशी करावी। पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदलीची मागणी तुम्ही केलेली आहे, आम्ही देशकुमार पुण्याला नको असंही तुम्ही म्हणायला नको, त्यावर आयुक्तांवर पण पैसे घेतले याच्यामध्ये काय माहिती त्याची? पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण हाताळलं नाही। ही जे अग्रवाल परिवार आहे हा कायम पैशाने खरेदी करून अनेक गुन्हे पुणे शहरामध्ये पचवण्याचं काम केले। हाही गुन्हा पचवला होता, पण जागृत पुणेकर असल्यामुळं हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची धावपळ झाली, गृह खात्याची धावपळ झाली। म्हणजे पैशाच्या पाकिटाचं वजन इतकं प्रचंड आहे पोलीस खात्यावर आहे आणि त्याच्यामुळं कमिशनरांनी खऱ्या अर्थाने त्याच दिवशी जर त्यांचं काही नसतं तर त्यांनी त्या पोलीस तपास अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, कारण ते कायद्याच्या दृष्टीने
त्यांनी केलेला तपास चुकीचा होता आणि हे जर त्यांच्या लक्षात आलं तर दुसऱ्या दिवशी व्यापार करायला लागती, तर ते डिफॉल्टर हे त्यांच्या लक्षात आलं होतं. मग डिफॉल्टर तपास अधिकारी होता तर त्याला ज्यांनी संरक्षण दिलं, ह्या व्यवहारात ज्यांनी मदत केली, हे जे अनेक फुटेज आता आपल्याला हळूहळू लोक आणून देत आहेत. आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्या हॉटेलमध्ये डील केलं, कोणाबरोबर फोन केले, ह्या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे. आणि ह्या तपासामध्ये पब संस्कृतीला जे लोक मदत करतात, जे बिल्डर लोक दिवसा ढवळ्या हत्या करून अनेक प्रकारे त्या बिल्डरांची, काल तर मला असं समजलं की इथं आपल्या वार्ताहरच्या अंगावर जाऊन गेला, त्याचा माईक बिक वडला तोडला. म्हणजे इतकी त्यांची ताकद आहे की त्यांना असं वाटतं की पैशापुढे आम्ही या पुणे शहरातल्या सगळ्यांना विकत घेऊ शकतो. आणि ही चीड माझी ना अख्ख्या पुणेकरांची चीड आहे. आणि ही चीड ही पब संस्कृती जो पण बंद पडत नाही, या पबला ज्या पद्धतीनं पोलीस खात्याकडून संरक्षण दिलं जातं, अनेक पोलीस अधिकारी याच्यामध्ये भागीदार आहेत, पार्टनर आहेत. आणि हे सगळे पोलीस अधिकारी हे पब चालवतात आणि यांना प्रचंड पैसा मिळतो. ह्याचा तपास झाला पाहिजे. आणि ह्या प्रकरणामध्ये कमिशनरांची गृहमंत्र्यांनी या ठिकाणी बदली करावी. ज्या येरवडा पोलीस ठाण्यामध्ये कथितपणे आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली असा आरोप तुम्ही करता आहात, त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून या चौकशीमधून काय अपेक्षा व्यक्त करतात? बघा, संजीव ठाकूरांची चौकशी अजून चालू आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांना अटक झाली नाही. ह्याच्यामध्ये तेच होणार आहे. तर पहिला गुन्हा दाखल करावा, नंतर चौकशी करावं. पहिला गुन्हा दाखल करावा, नंतर चौकशी करावं, हे आमचं मत आहे. आणि हा खटला फास्ट ट्रॅकवर घेऊन हा त्या जे 2 मुलं मृत्युमुखी पडले त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पोलीस असं म्हणतात, पोलीस आयुक्त, की आम्ही नियमानुसार कारवाई आहे ती सगळी करतोय. जे आव्हान देतात त्यांनी खुल्या चर्चेला समोर या, आम्ही चर्चा करायला त्यांनी चर्चेला बोलवा, मी जातो त्यांच्याबरोबर. आणि त्यांना हे जर समजत नसेल 2-2 व्यापार फाडले जातात, तर त्यांनी त्यांचाच वारसा बघावं आणि त्यांनी उत्तर द्यावं. त्यांनी बोलवा आपल्याला. मी का त्यांना पत्र बी द्यायला जाणार नाही, मी ऑनलाईनच देणार आहे. कारण त्यांना त्यांच्या पुढे जायची बी इच्छा नाही आहे. असं जर अधिकारी असेल आणि चुकीचा वागत असेल तर त्यांना काय भेटायचं? तेच डिफॉल्टर आहेत. त्यांच्यावरती थेट आरोप केलाय पैसे घेतल्याचा, नेमकी काय माहिती होती तुमच्याकडे? ह्याच्यामध्ये 2-2 व्यापार फाडले जातात आणि पिझ्झा पार्टी करून जर आरोपी घरी जात असेल तर ह्याची सगळी सोय पोलिसांकडे जाते. आणि जर हे त्यांना कळलं की 2-2 व्यापार फाडलेत तर मग पोलीस अधिकारी डिफॉल्टर आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल त्या परवाच करायला पाहिजे होता. त्यांनी इतके दिवस थांबतात का? आणि चौकशा कुठल्या करता? पहिला गुन्हा दाखल करा, मग चौकशा करा. चौकशा हा फार्स आहे. पोलिसाला कधी वाचवण्याचं काम करतो, तो त्यावर केस होईल असं वागत नाही. तर पहिला गुन्हा दाखल करायला पाहिजे, नंतर तपास केला पाहिजे. तुम्ही पोलीस आयुक्तांना आज भेटणार आहात का आतमध्ये? मी पोलीस अधिकाऱ्यांना तुमच्याच माध्यमातून भेटणार आहे. मला त्यांना भेटायची इच्छा नाही आहे.